चॉकलेट कॉफी कोणाकोणाला आवडती सांगा बरं. थोडी थोडी पार्सल करतो. कॉफी पण एकदम भारी आहे बरं का. या कॉफीच्या पुढे स्टारबक्सची पण कॉफी फेल आहे. डायरेक्ट माणूस ढगात जातो. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आज आहे ना भाऊ, आपल्याला करायची होती मिरचीची लागवड. आता मिरची लावायची तर खरी, पण एवढं मोठं रोप कसं न्या याचं मोठं टेन्शन आलं होतं. मग काय लगेच पप्पा कॅरेट घेऊन आले आणि रोप न्यायला सुरुवात केली. मी आणून द्यायले आणि पप्पा रोप न्यायले आणि पप्पा थकले की मी न्यायले. असं करत करत सगळं रोप शेतात नेऊन टाकलं. त्यानंतर आहे ना मस्त एका टब मध्ये औषध कालवलं. चॉकलेट कॉफी कोणाकोणाला आवडती सांगा बरं. थोडी थोडी पार्सल करतो. कॉफी पण एकदम भारी आहे बरं का. या कॉफीच्या पुढे स्टारबक्सची पण कॉफी फेल आहे. डायरेक्ट माणूस ढगात जातो. ते होत नाही तर तेवढ्यात रोप लावणारं महिला मंडळ आलं आणि रोप लावायला सुरुवात केली. आता आपल्या मागे एवढंच काम होतं, घरी जाणे, रोप आणणे आणि पाण्यात बुडवून देणे. आणि त्यात असं काही काम करताना आपल्याला काही होणार नाही असं कधी होईल का. पण जाऊ द्या भाऊ, ऐसे छोटे लोगों के साथ ना बडी बडी बातें होती रहती है. आता मिरची तर लावणं सुरू होती, पण मिरची मागं पाणी द्यायचं बाकी होतं. मग काय लगेच विहिरीवर आलो आणि छड्या जोडजाड करून घेतल्या आणि बोर चालू करून दिला. ते होत नाही तर परत घरी गेलो आणि माझ्या वजनापेक्षा जास्त मोठ्या वजनाचा केबल घेऊन आलो. तोपर्यंत ना इकडे पप्पा पण आले होते. आता आपलं ठिबक सगळं जोडजाड करून झालं होतं, फक्त फिल्टर जोडायचं बाकी होतं. ते जोडून घेतलं. आता एवढा कुटाणा केला तर खरी, पण पाणी सुरू होतं का नाही याचं मोठं टेन्शन आलं होतं. कारण की आपण करायला जातो काही आणि होतं काही. चला बाकीचं सांगतो पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या.